नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया लक्ष्मीच्या पूजन आपण करतोच, पण ती कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर असावी म्हणून या अक्षय तृतीयाला आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला हा करायचे आहे. या म्हणजे 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजे रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. या दिवशी केलेली दान, जप आणि खरेदी याच्या कधीही क्षमा होत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे की या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजन करतो, सोन्याची खरेदी करतो. पण माता लक्ष्मीची आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावी आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी अक्षय तृतीयाच्या काही अचूक उपाय आपल्याला वास्तूमध्ये सांगितला गेला आहे आणि तेच उपाय या दिवशी केला तर ते अत्यंत फलदायी ठरत असतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशी उपाय सांगणार आहे. रविवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही एक वेळी सोना खरेदी नाही केलं तरी चालेल, पण तांदूळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आयुष्यभर पैसे हा कमी पडणार नाही आणि हा उपाय केल्याने घरातली गरिबी, दारिद्र्य ही कायमची दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तांदूळाच्या डब्यात ठेवायची आहे, कोणत्या वेळात हा उपाय करायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईक बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 19 एप्रिलला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचे आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जे आहे तर ते आवर्जून करायचे आहे. भले तुम्हाला या दिवशी सोना चांदी खरेदी करणं नाही जमलं तरीही चालेल किंवा इतर कोणतेही सेवा तुम्हाला करायला नाही जमलं तरी सुद्धा चालेल, परंतु हा उपाय जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचे आहे. कारण आपले स्वयंपाकघर हे शुद्ध आणि समृद्ध असतं आणि तिथे माता लक्ष्मीची कायम वास असतो आणि यांची स्वयंपाकघरामध्ये आपण तांदूळाचा डब्बा ठेवतो असतो किंवा एखादी भरणीमध्ये आपण तांदूळ साठवून ठेवत असतो आणि तेच तांदूळ आपण पूजामध्ये सुद्धा वापरत असतो किंवा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शास्त्रामध्ये तांदूळाच्या अक्षदा म्हटलं जातं. त्याचा अर्थ असा आहे की जे कधीही क्षय होत नाही आणि अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी केलेली उपाय, ते उपायांच्या मिळणार फळ हे कधीही क्षय होत नाही, ते संपत नाही. तांदूळ जे आहे ना ते चंद्र आणि शुक्र ग्रहाच्या संबंधित आहे. ते शक्ती, शांती आणि वैभवाच्या प्रतीक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण या अक्षय तृतीयाच्या दिवशी तांदूळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवली तर ते खूप शुभ मानलं जातं. कारण हा जे वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना ते वस्तू चंद्राच्या ऊर्जेच्या संतुलित करणार हा शब्द धातू मानला जातं.
आणि असा म्हणून अक्षय तृतीया हा उपाय जर तुम्ही केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होती. तांदूळ हा शुक्र ग्रहाच्या संबंधित असल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होतं, कारण शुक्र ग्रह हा धनसंबंधित मानला जातं. तसेच हा उपाय केल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जाही दूर होत असतो. तसेच जीवनातली सकारात्मक बदल होतं. आणि या पवित्र दिवशी तांदूळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवल्याने घरात आर्थिक स्थिरता येतं. माता लक्ष्मीचे निवासस्थान होतं. आपल्या घरामध्ये कधीही पैशाच्या कमतरताही भासत नाही. याच्याबरोबर घरातली सदस्यामधला कलह ही कमी होतो. ह्याच्याबरोबर जेव्हा ही वस्तू तुम्ही तांदूळाच्या डब्यामध्ये टाकतात आणि त्यानंतरने ते तांदूळ घरातली सदस्य भात बनवून खातात, तेव्हा बघा घरातली व्यक्तीच्या राग जे आहे ना तो संतुलित होतं, मन शांती होतं आणि आपल्या घरातली वास्तुदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय जे आहे तर ते खूप जास्ती प्रभावी मानलं जातं. तांदूळ हे आहे ना ते प्राचीन काळापासून ते मुख्य अन्नधान्य असल्यामुळे ते समृद्धी, अन्नपूर्णता आणि जीवनाचा आधार मानला गेला आहे. आणि यामुळेच तांदूळाला अन्न आणि धन याच्या प्रतीक मानलं जातं. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी हा अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्वच्छ स्नान करायचे आहे. तुमच्या देवघरातल्या देवांच्या विधिवत पूजा अर्चा करून तुम्हाला घ्यायच्या आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे. जर तुमच्या सासू सासरे हवेत नसतील तर तुम्हाला ती पिढ्यांची पूजा करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जे उपाय आहे तर ते करायचे आहे. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे तांदूळाचा डब्बा आहे ना किंवा एखादी भरणीमध्ये तुम्ही तांदूळ साठवून ठेवलेली असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड टाकायचे आहे. तांदूळ हे मांगल्याच्या प्रतीक आहे, तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मी अत्यंत प्रिय आणि याच्या तांदूळाच्या डब्यात अक्षय तृतीयाला ही एक हळकुंड ठेवलं ना या उपायाच्या घरातली धान्य अक्षय राहतं आणि शुभ कार्यामध्ये येणारे अडथळे हे दूर होतात. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात निवासस्थान करते आणि घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसे हा आपल्याला कमी पडत नाही. म्हणून तुम्ही आवर्जून एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक हळकुंड ठेवायचे आहे. याच्यासोबतच ₹1 एक नाण्य ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे चांदीचे नाणे असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याची पेटली तयार करून तुम्हाला तांदूळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे. आता या डब्यातली तांदूळ संपल्यानंतर ती पेटली तशीच राहू द्या आणि पुन्हा नवीन तांदूळ तुम्हाला भरायचे आहे. तर अशी पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयाला तांदूळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे. याच्याबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये साखर ही सुद्धा आवर्जून असतं. घरातली केळी कोणी ना कोणी व्यक्ती चहा हा पितच असतं. त्यामुळे असं एकही स्वयंपाकघर नाही की तिथे साखर नसतं. साखर जी आहे ना ती आपल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करणाऱ्या साखर हे गोडव्याच्या प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्याला हा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरात नेहमी आनंद गोडवा हा टिकून राहावे. आपल्या कुटुंबामध्ये जर काही वादविवाद आहे तर ते दूर हवे असेल तर सुख समृद्धी ही कायम राहावी यासाठी या साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला एक दालचिनीची तुकडा ठेवायचा आहे, कारण दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाच्या प्रतीक मानलं जातं. साखरेच्या डब्यात दालचिनीची तुकडा ठेवल्याने कुटुंबातली सदस्यामधलं प्रेम वाढतं आणि उत्पन्नातली नवीन
सुरुवात होतं. आणि म्हणूनच साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला आवर्जून 1 ते 2 दालचिनी तुकडा हे आहेत ना, ते तुम्हाला आवर्जून ठेवायचे आहे. साखर संपली की ते तुकडा तसेच राहू द्या. पुन्हा नवीन साखर त्या डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे. याच्याबरोबर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अजून एक खूप महत्त्वाच्या आणि लक्ष्मीकारक वस्तू असतं, ते म्हणजे मीठ. बघा, मीठ जे आहे ना, तर त्याची लक्ष्मीची भाऊ म्हटलं जातं. मीठ हे नकारात्मकता, ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाच्या भरणीमध्ये 5 लवंग टाकून ठेवा. लवंग आणि मिठाच्या हे मिश्रण घरातली सदस्य गरिबी दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, सकारात्मकता ऊर्जा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करण्याचे काम करत असतं. या उपायामुळे कर्जातून मुक्त मिळतो, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो. म्हणून तुम्ही नक्कीच अक्षय तृतीयेच्या मिठाच्या डब्यात 5 लवंग या आवर्जून टाकायचे आहे. मीठ संपले की त्या लवंग तशीच राहू द्या आणि नवीन मीठ तुम्हाला त्या भरणीत भरायचे आहे किंवा भरणीमध्ये भरायचे आहे. ह्याच्याबरोबर आपल्या घरामध्ये गव्हाच्या पीठ जे आहे अन्नाचा मुख्य आधार आहे. आणि म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी पिठाच्या डब्यात 10 रुपयाच्या एक स्वच्छ नाणे ठेवा. आणि हे नाणे लक्ष्मीची प्रतीक मानलं जातं, कारण तुम्ही माता लक्ष्मीची कोणतेही फोटो किंवा मूर्ती पाहिली असेल तर ते लक्ष्मीच्या हातामधनं तुम्हाला नाण्याच्या पडताना दिसतात. आणि म्हणूनच नाणे ही लक्ष्मीची प्रतीक मानला गेला आहे. आणि हेच नाणे पिठाच्या डब्यामध्ये ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येतं आणि आपल्या आर्थिक आगे जे आहे ना, ते वाढत असतं. म्हणूनच गव्हाच्या पिठामध्ये एक 10 रुपयाच्या नाणे हे कायमस्वरूपी ठेवावे. तर अशा पद्धतीने हा वस्तू तुम्हाला सांगितलं, तर हा वस्तू तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये असणारे मिठाच्या डब्यात, तांदूळाच्या डब्यात, गव्हाच्या डब्यात, याच्याबरोबर साखरेच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे. तर हा अत्यंत महत्त्व आणि स्वास्तिक असा हे उपाय आहे ना. हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने अक्षय तृतीय जर केलं तर नक्कीच तुमच्या घरात धनसंपत्ती, पैसा हा कधीही कमी पडणार नाही आणि लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात वास्तव करेल. तर हा अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग असेच भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.